आईने तुझ्या डोक्यावर हातच ठेवलाय. हो म्हणजे तू आप्पांना तयार केलंस. कमाल आहे तुझी मानसी. नाही नाही, मलाही भीती वाटत होती, पण नंतर आईंचं वाक्य आठवलं. काय? भीत्यापाठी ब्रह्म राक्षस. मोठा श्वास घेतला आणि सगळं सांगून टाकलं आप्पांना आणि मग तयार केलं त्यांना. मी आप्पांना कधीच असं बघितलं नव्हतं. म्हणजे आप्पा चक्क इंग्रजी शिकायला गेले, ते सुद्धा त्या कांगारूकडे. ऐतिहासिक क्षण म्हटला पाहिजे आपल्या घरातला. हो, मी पण लग्न झाल्यापासून आप्पांना सतत आरडाओरडा करताना बघतेय. ते कोणाला तरी घाबरतायत, ते कधी पाहिलंच नव्हतं मी. हे मानसी, हा? पण हे ना सगळं लवकर संपायला हवं. हा? मी जसं मगाशी तुला सांगितलं ना, मला असं वाटतंय की सईला संशय आलाय. हे बघा, तुम्ही ना उगाच घाई करू नका. आपल्याला आईंनी जसं सांगितलंय ना तसंच सगळं करायचंय. आईला काय जातंय फोनवरून सूत्र हलवायला. आप्पांसमोर माझी बोबडी वळते. तुम्हाला भीती वाटली ना तर आईंशी दूरध्वनीवर बोलत जा. अशी एका मिनिटात भीती पळून जाईल तुमची. वा, छान चाललंय तुमचं सगळं. सई, अगं आम्ही बरं झालं तुमच्याच तोंडून सगळं ऐकलं म्हणून. म्हणजे माझा संशय अगदी खरा ठरलाय. सई, अगं आम्ही तुला सांगणारच. काही ऐकायचं नाहीये काका मला. मी आत्ताच्या आत्ता आप्पांना जाऊन सगळं सांगून टाकणार आहे. सई, सई ऐक ना. सई, हे बघ, ऐक, हे बघ, माझं ना एकदा शांतपणे नीट ऐकून घे. काय सांगणारच काकू तुम्हाला आता? अगं हे सगळं आम्ही तुझ्यासाठी आणि नचिकेतसाठीच करतोय. म्हणून तर आईंनी दादांना आणायचा विचार केला. म्हणजे तुझं नचिकेतवर प्रेम आहे आणि तुम्हाला दोघांना लग्न करायचंय हे जर का आप्पांना सांगितलं तर आप्पा लावून देणार आहेत का तुमचं लग्न? नाही. पण या सगळ्याचा आमच्याशी काय संबंध आहे? आईने खूप विचार करून ठेवलाय अगं, म्हणून तर मला दादा व्हावं लागलं. हो ना, आप्पा फक्त दादांचंच ऐकतात. आणि जर दादांनी सांगितलं ना नचिकेत देशपांडे हा चांगला मुलगा आहे तर नाईलाजाने का होईना आप्पा तुझ्या आणि नचिकेतच्या लग्नाला होकार देतील. आणि म्हणूनच आम्ही तिघं आणि नचिकेतनी मिळून हे सगळं नाटक करायचं ठरवलं. म्हणजे नचिकेतलाही माहिती आहे सगळं? हो. पण मला असं खोटं बोलून सगळ्यांना फसवून असं काही करायचं नाहीये. अगं पण खरं सांगून काही उपयोग आहे का सई? आप्पा किती कडक आहेत या बाबतीत माहितीये ना तुला. अगं पण मला खोटं बोलायचं काकू. मग तुझं नचिकेतवर प्रेम आहे हे इतके दिवस आप्पांपासून का लपवून ठेवलंस? आप्पा नुसतं बायहाट केलं तुम्ही. फील पाहिजे त्याच्यामध्ये. मी म्हणून दाखवतो तुम्हाला. यू आर माय रिअल हिरो दादा. यू गिव्ह मी स्ट्रेंथ. यू आर माय प्राईड अँड यू आर माय ऑनर. दादा, यू आर माय आयडल. यू गिव्ह मी गुड एज्युकेशन अँड आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल टू यू. कीप ब्लेसिंग मी. हे सगळं मी माझ्या डॅडला इमॅजिन करून बोललो आप्पा. लँग्वेज कुठली पण असली तरी डॅडसाठी फिलिंग सेमच असतात. पण वडिलांसाठी आदरार्थी कुठे आहे तुमच्या इंग्रजीत? आदर म्हणजे? हे मुलगाही तूच आणि वडीलही तूच. हा, आता डिफरंट वर्ड नाही पण रिस्पेक्ट आहे ना आप्पा. वर्ड्स आर जस्ट वर्ड्स बट इमोशन्स ते मॅटर करतात. इंग्लिश, मराठी हे सगळं जाऊ दे, बट द लँग्वेज दॅट कम्स फ्रॉम हार्ट ती सगळ्यात इम्पॉर्टंट असते. दॅट्स द मोस्ट जेन्युइन लँग्वेज. हे बघ, मी इथे तुझं भाषण ऐकायला नाही, माझं इंग्रजी भाषण पाठ करायला आलो होतो आणि ते आता झालंय. वेल देन दॅट्स ग्रेट. ऑल द बेस्ट आप्पा. आणि हे जरी काही असलं तरी परदेशी भाषा, व्यक्ती आणि संस्कृतीबद्दल जी काही माझी मतं आहेत ती कदापिही बदलणार नाहीयेत. मी या सगळ्यांचा तिरस्कार करत होतो, करतो आणि करत राहीन. लक्षात असू देत, केवळ दादांच्या इच्छेखातर मी एका परदेशीच्या घरी आलो. याचा अर्थ तुझ्याशी मी संबंध जपणार आहे असा मुळीच होत नाही. निघतो मी. इंग्रजाळलेल्या या हवेत जीव गुदमरतोय माझा.
अहो घाबरताय काय? आप्पा कसे नाही आले अजून? हो ना, 2च मिनिटं राहिले अकराला. आले 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 कुठे? आप्पा आले. आप्पांची आहे. दादा आहात ना तुम्ही, बसा ना. हो दादा. हा आले 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 आले. गुंड्या, माझी दुसरी इच्छा कधी पूर्ण करणार? 11चं ठरलं होतं ना आपलं. मी तयार आहे दादा. मग ऐकव माझ्याबद्दलची इंग्रजी वाक्य. अस्खलित इंग्रजीत पाठ केलेस ना? होय. ही इज अ ब्रिलियंट बॉय. त्याने उत्तमच शिकवलं असणार तुला. गुरु कितीही चांगला असला तरी शिष्य हुशार असायला हवा ना. हो हो, ते आहेच. सो गुंड्या, आय एम इगरली वेटिंग. सुरू कर. हो करतो, पण काय आता? मी बोलत असताना इथं दुसरं कोणीही असू नये असं मला वाटतं. बरं, मी जाते आप्पा. गुंड्या, सुरू कर. You are my real hero, Dada. You gave me strength. You are my pride and honor. You are my idol. You gave me good education. I am very much grateful to you. Keep blessing on me. उत्तम इंग्रजी बोलला. हे असंच इंग्रजी बोलता आलं पाहिजे. नचिकेत अगदी गुणी मुलगा आहे. इतक्या कमी वेळेत त्यांनी तुला इतकी उत्तम शिकवणी दिली. दादा, तुमची दुसरी अट मी पूर्ण केली आता. सुनबाई, माझ्यासाठी गरम पाणी करा. ही अभद्र भाषा बोलल्यानंतर मला आता गुळण्या कराव्या लागणार आहेत. आणि गोमूत्र कुठं आहे? हॅलो डार्लिंग, काय करतेस? वाटच बघत होते तुझ्या भ्रमणध्वनीची. ओ व्हॉट यू सेइंग? मिस करत होतेस मला? अजिबात नाही. कम ऑन, खोटं नको बोलू. खोटं मी नाही, तू बोललास नचिकेत. म्हणजे आय डिडंट गेट यू. आता उगीच ना नाटक करू नकोस हा. तुला माहिती होतं शैलेश काका आणि आजी मिळून हे सगळं नाटक करतात आणि तूही त्यांना सामील होतास. पण हे तुला कसं कळलं? काका काकूला बोलताना ऐकलं मी. हे बघ नचिकेत, मला हे अजिबात आवडलं नाहीये. सही, आय कॅन अंडरस्टँड, बट हा ड्रामा तर लवकरच संपणार आहे. ओके, त्याच्यानंतर मायकलला काय नाही करायला लागणार. अरे पण या सगळ्याचा अप्पांना त्रास होतो हे कळत कसं नाहीये तुम्हाला? एवढा नाही त्रास होणार सई, ट्रस्ट मी. हे बघ नचिकेत, मी तुला एकच सांगते. काय? जर अप्पांना जास्त त्रास झाला तर मी सरळ जाऊन त्यांना काय खरंय ते सगळं सांगून टाकेन. हे बघ सई, तुझ्यासारख्या क्यूट मुलीने असं हायपर होणं सूट नाही करत. ट्रस्ट मी, थोडा पेशन्स ठेव. तू हे असं गोड बोलून मला गुंडाळत जाऊ नकोस हा नचिकेत. नाही, मी सिरियसली सांगतोय, हा ड्रामा लवकरच संपणार आहे. सई, सई वेखंड दे ना जरा. हो देते. काय झालं काकू? अगं आप्पांना ना खूप सर्दी झाली आहे. आता आई नाहीयेत ना, मग आपल्यालाच त्यांची काळजी घ्यायला हवी. अजून काही हवं? नाही नाही नको. काय झालं सई? मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालंय बहुतेक. सुनबाई, वेखंड जरा नीट उगाळा. हो. आणि ते झालं की मला गरम पाण्याची पिशवी आणून द्या. हो अप्पा. भस्मासुरादी चूर्ण आणि महाकल्पादी काढा, हे दोन्ही माझ्या उशाशी आणून ठेवा. पण अप्पा, नचिकेतकडे जाऊन आल्यावर तुम्ही गोमूत्र शिंपडलं होतात ना, मग गार पाण्याने आंघोळ करायची काय गरज होती? 21 बादल्या ओतल्या मी डोक्यावर गार पाण्याच्या.
कारण माझ्या हातून महापापच घडलंय. अहो पण आप्पा तुम्हाला किती त्रास होतोय सर्दीचा. नाही नाही, त्रास तर व्हायलाच हवा. परदेशी कांगारूच्या वास्तूत जाऊन परदेशी भाषा बोललोय मी आज. शुद्ध मराठी बोलणारी माझी जीभ इंग्रजी भाषा बोलताना झडली कशी नाही याच मला आश्चर्य वाटतंय. आप्पा आप्पा हे वेखंड लावून घ्या जरा कपाळाला. हा. आप्पा सई, अगं ये ना, तू आप्पांची तब्येत बघायला आली आहेस ना लगेच. बघ ग काय अवस्था झाली आपल्या आप्पांची. हो ते बघते. सई, काय ग, बोल. आप्पा मला तुमच्याकडे एका गोष्टीची कबुली द्यायची. बोल सई, काय बोलायचंय तुला. हे बघ आप्पांना ना सर्दीचा खूप त्रास होतोय. मला वाटतं त्यांना जरा आराम करू दे. पण मला थोडं. अगं उद्या बोल ना सई काय बोलायचं ते. पण मला आत्ताच बोलायचंय. आत्ता आप्पांना बरं वाटत नाहीये म्हणून तुझं ऐकून काही न बोलता इथून निघून जाते काकू. पण उद्या शैलेश काकाने हे सगळं नाटक थांबवायलाच हवं. सुनबाई, काय म्हणत होती सई. सुनबाई, आ? कसला एवढा विचार करताय. हे पिल्ल पिल्ला पिल्ल हो ते 23 मधल्या कुलकर्ण्यांकडे ना मांजरीला 4 पिल्ल झाली आहेत. म्हणून खूप आनंदात आहे आपली सई. पण ती तर म्हणत होती की तिला कबुली द्यायची. कबुली कबुली छबुली. हा? त्या एका पिल्लाला ना छबुली असं नाव दिलंय आपल्या सईने. तुम्ही तेवढ्या चिंकलात ना म्हणून तुम्हाला ऐकायला आलं नसेल. सर्दीमुळे ना आप्पा तुमच्या कानाला दडा बसलाय. हो हो. मी कपाळाला वेखंड लावून देऊ का आप्पा. नको नको, मी लावून घेतो. नाहीतर काढा आणू का तुमच्यासाठी. नको, आत्ता काही नको मला. छबुली. अहो हो आता ना खूप मोठी गडबड झाली असती. म्हणजे अहो सई आप्पांना सांगायला निघाली होती की तुम्ही दादांचं नाटक करताय. अरे बापरे. नाही नाही मी तिला कसं बसं थोपवून ठेवलंय. पण तिने धमकी दिली जर लवकरात लवकर दादा गेले नाही ना तर ती सांगून टाकेल. हे मानसी, हे आधीच मला हे पाठ होत नाहीये, त्यात तुम्हाला हे असलं काहीतरी सांगू नकोस ग. अहो आता तर तुम्हाला आणखीन जास्त चांगला अभिनय करावा लागणार आहे. तुम्ही एकदा बोलून दाखवा बरं मला, म्हणून दाखवा वाक्य. हा. गुंड्या, नचिकेत इज द मोस्ट सुटेबल बॉय. हा त्याच्यासारखा मुलगा सईसाठी शोधूनही सापडणार नाही. दिस इज माय ऑर्डर. तुला माझी आज्ञा पाळावीच लागेल गुंड्या. कसं वाटलं. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे चांगलं नाही झालं. नाहीये. अहो दादा ज्या आत्मविश्वासाने बोलले असते ना तो आत्मविश्वास नाहीये तुमच्या बोलण्यात. अगं कसं असणार. आप्पांच्या नंबर 1 शत्रूशी त्यांच्या लाडक्या नातीचं लग्न लावायला सांगतोय मी. कुठून आणणार आत्मविश्वास. अहो पण तुमच्या बोलण्यात जर जरब नसेल तर आप्पा ऐकणारच नाहीत. मला एवढं बोलता येतंय हेच खूप आहे. तुला मी खरं सांगतो, आप्पांकडे जर का लायसन्स्ड गन असती ना तर त्यांनी मला हे ऐकल्यावर पहिल्यांदा गोळी घातली असती. अहो इतके दिवस तुम्ही दादांची भूमिका छान करताय ना, मग आता शेवटच्या क्षणी भीती का वाटते तुम्हाला. अगं वाटणारच, कारण माझ्यासाठी ते आप्पा आहेत, गुंड्या नाहीयेत. आणि मी शैलेश आहे ग, शैलेश, दादा नाहीये.
आणि हे मला माहिती आहे ना. हो, पण हे त्यांना माहितीये का? हे बघा, तुम्ही ना हे सगळं विसरून जा बरं, आणि ना पुन्हा एकदा म्हणा बरं वाक्य, जमेल तुम्हाला. हा, बरं ठीक आहे, मी प्रयत्न करतो. करा करा करा, जमेल जमेल. गुंड्या, मी जर सांगतोय ते नीट ऐक. नचिकेत देशपांडेचं सईशी लग्न व्हायलाच हवं. तुला जर हे मान्य असेल तरच मी शैलेशचं शरीर सोडून जाईन, नाहीतर मी कायमचा इथेच राहीन. आणि त्याला कारण तू असशील गुंड्या. तुम्ही जर का हे असं सगळं बोललात ना, तर सई आणि नचिकेतचं लग्न लागलंच म्हणून समजा. सुन बाई, हो, त्यांच्या होणाऱ्या लग्नाचं ठीक आहे, पण शैलेशच्या आणि मानसीच्या झालेल्या लग्नाचं काय? हा, म्हणजे दादा, तुम्ही जातच नाही आहात, मग शैलेश कसं येतील परत? तू मनापासून हाक मारलीस तर का नाही येणार? इश्श, अशी जर लाजायला लागलीस तर कुठूनही येईल शैलेश. हो, पण आधी तुम्ही जा तर दादा. गेले दादा. आला शैलेश. ये जवळ ये, लाजू नको, ये जवळ ये, लाजू. कमॉन स्वीटी पाय, किती रागवणार माझ्यावर? आधी वेड्यासारखं वागायचं, मग हे असे संदेश पाठवायचे. बोल ना माझ्याशी. तुझा आवाज ऐकला नाही तर मला झोप नाही लागणार. असंच पाहिजे याला. सरळ माझे पणजोबा आल्याचं नाटक करतोस काय? आता बस तिकडेच.